कर्ज वसुलीच्या नावाखाली आता गुंडागिरीचा प्रकार सुद्धा चालणार आहे का? पुण्यातील हडपसर भागातून एक असा व्हिडिओ समोर आला ज्याने केवळ पुणेकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर गुंडगिरीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केले। 27 एप्रिलला हडपसर मधील गजबजलेल्या 15 नंबर चौकात भर दिवसा एका व्यक्तीला घेरून ज्या प्रकारे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तो प्रकार पाहून कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो। संदीप जामदार नावाचा एक तरुण जो एका खाजगी कंपनीत काम करतो त्याला 3 रिकव्हरी एजंट्सनी केवळ क्रेडिट कार्डचं बिल थकले या कारणावरून भर रस्त्यात थांबवलं आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली। पाहता पाहता या वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यात झालं आणि जय कासर, विनीत कासर आणि तनिष्क खुडे या 3 तथाकथित रिकव्हरी एजंट्सनी संदीपला जमिनीवर पाडून निर्घृणपणे मारहाण करण्यास सुरुवात केली। सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेवेळी संदीपची पत्नी त्याच्यासोबत होती। ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी रडत होती, त्या गुंडांपुढे हात जोडत होती, त्यांना सोडून द्या अशी विनवणी करत होती, पण त्या वसुली एजंट्सना ना कायद्याची भीती होती ना माणुसकीची चाड। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या महिलेची बेबसी आणि रिकव्हरी एजंट्सची मुजोरी स्पष्टपणे दिसून येते। मिळालेल्या माहितीनुसार या एजंट्सनी संदीपकडे मूळ थकबाकीपेक्षा जास्त पैशांची मागणी केली होती आणि जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याला सार्वजनिक ठिकाणी बेइज्जत करण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने हालचाल करत या 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 आणि कलम 118 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केलेत। या प्रकरणाची दुसरी बाजू सांगताना असंही समोर आलंय की वादाच्या सुरुवातीला संदीपने स्वसंरक्षणार्थ किंवा रागाच्या भरात एका एजंटवर हात उचलला होता ज्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले, परंतु त्यानंतर एजंट्सनी आपल्या साथीदारांना बोलवून ज्या प्रकारे गँगवॉर प्रमाणे मारहाण केली त्याचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही। या प्रकरणावर राजकीय क्षेत्रातूनही तीव्र पडसाद उमटलेत। खासदार अमोल कोल्हे यांनी थेट गृह खात्याकडे यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की बँका मंदिरातल्या प्रसादासारखी क्रेडिट कार्डे वाटतात आणि वसुलीसाठी मात्र गुंडांची फौज पाठवतात हे आता खपवून घेतलं जाणार नाही। बँकांनी आणि त्यांच्या रिकव्हरी एजन्सीजनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय रिझर्व्ह बँकेने वसुलीसाठी अत्यंत कडक नियमावली आखून दिली। रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कोणताही रिकव्हरी एजंट कर्जदाराला सकाळी 7 पूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर फोन करू शकत नाही किंवा घरी जाऊ शकत नाही। वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेचे अधिकृत ओळखपत्र असणं अनिवार्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाचा मानसिक किंवा शारीरिक छळ करणं, त्याला धमकावणं किंवा त्याच्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये त्याची बदनामी करणं हा कायदेशीररित्या गंभीर गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनेकदा स्पष्ट केलंय की बँका केवळ बाहुबलाच्या जोरावर कर्ज वसुली करू शकत नाहीत। जर एखाद्या ग्राहकाने पैसे थकवले असतील तर त्याच्यावर कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा अधिकार बँकेला आहे, पण रस्त्यावर उतरून गुंडगिरी करण्याचा परवाना कोणत्याही बँकेला दिलेला नाहीये। ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे रिकव्हरीच्या नावाखाली सर्वसामान्यांचा छळ केला जातो। 1 जुलै 2026 पासून आरबीआयचे आणखी कडक नियम लागू होणार आहेत ज्यामध्ये वसुली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली जाईल, परंतु तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांची कठोर कारवाई आणि नागरिकांची जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे। जर एखादा एजंट तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर घाबरून न जाता पोलिसांत तक्रार करा किंवा आरबीआयच्या लोकपालाकडे धाव घ्या। कर्ज फेडणं ही तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असली तरी सन्मानाने जगणं हा तुमचा घटनादत्त अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। हडपसरची ही घटना बँकिंग सिस्टमसाठी एक मोठी चपराक असून आता तरी बँकांनी आपल्या वसुलीच्या पद्धती सुधारण्याची गरज आहे। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।